आपल्याला बऱ्याच अशा सवयी लागलेल्या आहेत, जसं आपण उपाशीपोटी चहा पिणं असेल किंवा अगेन म्हणजे मद्यपान करणं किंवा सिगरेट मोठ्या प्रमाणात हे केली जाते किंवा कट्टू अशा पण काही सवयी आहेत की मसालेदार सकाळी उठल्या उठल्या खाणं आहे की त्याच्यामुळे पण कधी ना कधीतरी पोटावर आपल्या ह्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पण त्वचेवरती परिणाम होतो का? होतोच ना. तर तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये जास्ती प्रमाणात चहा आणि कॉफी ठेवली, आता कुठल्याही गोष्टीचं मॉडरेशन असलं पाहिजे ना. तर काय काय लोक मला विचारतात की अगदी आम्ही पूर्णच बंद करू का? तर येस, बंद करता आलं तर बेस्ट आहे. पण अगदीच नाही करता आलं तर कुठेतरी ते लिमिटेशन पाहिजे. म्हणजे 1-2 कप चहा किंवा कॉफी दिवसभरात एवढं तुम्ही जर लिमिटेशन केलं ना, तर तुमची स्किन हेल्थ पण व्यवस्थित राहते. पण जर तुम्ही जास्ती प्रमाणात चहा आणि कॉफी कंझ्युम करत असाल तुमच्या आहारामध्ये, तर त्याच्यामध्ये ना टॅनिन्स असतात टीमध्ये. तर त्याच्यामुळे सुद्धा स्किनवरती इफेक्ट व्हायला लागतो आणि मग स्किन डार्कनिंग दिसायला लागतं. साखर असते अनेक वेळेला चहामध्ये, जे आपल्याला लक्षात पण येत नाही की चल आपण जातो ना ऑफिसमधून, चल जाऊन चहा पिऊ. तर ह्याचे दुष्परिणाम होतातच आपल्या स्किनवरती. तर हे प्रमाणाबाहेर व्हायला लागलं ना, तर मात्र ते खरं काळजीचा विषय. आणि मगाशी ना तू डिटॉक्स ड्रिंक बद्दल पण बोलत होतीस है ना. तर डिटॉक्स ड्रिंक काय आहेत ना, की डिटॉक्स ड्रिंक जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जर घरी बनवत असाल ना, तर मान्य आहे की ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून तुम्ही कंझ्युम करू शकता, घेऊ शकता. पण जर तुम्ही एखादं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे फक्तच फळं तुम्ही घेताय ज्यूस काढून आणि त्याला तुम्ही जर डिटॉक्स ड्रिंक म्हणलं, तर त्याचा ना फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्ती आहे. कारण फळांचं जे फायबर असतं ते आपण गाळून काढून टाकतो ज्युसेसमध्ये. मग शेवटी काय राहतं, पूर्णपणे एक ग्लासभर साखरेचा तर पाक तुम्ही पिताय. तर त्याचा ॲडव्हान्टेज काहीच नाही. मग त्याच्यापेक्षा अख्खी फळं खाल्लेली कितीतरी चांगली. पण जर तुम्ही आवळा, बीटरूट, गाजर, ॲपल असं जर मिक्स करून ज्यूसेस जर तुम्ही घरच्या घरी बनवले किंवा कढीपत्ता झाला, त्याच्यामध्येच तुम्ही जर काकडी घातली किंवा एखादं फळ आणि भाजी असं जर मिक्स करून ज्यूस बनवला, तर डेफिनेटली त्याच्यामुळे तुमच्या स्किनला चांगला इफेक्ट मिळू शकतो. आणि मग स्किन पण चांगली दिसायला लागते आणि मग तुमचं हिमोग्लोबिन पण वाढायला लागतं. हिमोग्लोबिन वाढल्यावरती तुमची आपोआप स्किन छान दिसायलाच लागते, कारण आयर्न आपोआप तुम्हाला मिळतंय ना आहारातनं. आणि एक महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे जेव्हा प्रेग्नंट एखादी स्त्री असते किंवा त्याच्यानंतरही चेहऱ्यावरती, स्किनवरती जसं तुम्ही म्हणालात की हार्मोन्सच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे परिणाम दिसून येतात. जसं तुम्ही म्हणालात की काळवंडल्यासारखी होते त्वचा वगैरे. तर मग त्याच्यावरती काय तुम्ही त्यांना स्किन केअर देऊ शकता? सो प्रेग्नन्सीमध्ये ना एक आहे की शक्यतोवर बाहेरचे फूड्स पूर्णपणे अवॉइड करायचे. बरोबर. आता असं होतं ना की अनेक वेळेला काही गोष्टी अगदी नको वाटतात खाव्याशा, तर त्या सोडून मग जे तुम्हाला घरच्या घरी खावंसं वाटतंय ते खा. डेफिनेटली मी म्हणेन की पाणी व्यवस्थित पीत राहा, कारण हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे स्किनसाठी, हार्मोन बॅलन्ससाठी सुद्धा. तसंच नारळ पाणी घेऊ शकतात ते व्यवस्थित, ताक घेऊ शकतात ते आहारामध्ये, तूप घेऊ शकतात व्यवस्थित आणि पालेभाज्या ह्याचं प्रमाण तुम्ही जर वाढवलं, तर जे काय हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात नंतर ते खूप कमी होतात. त्याचा इफेक्ट खूप कमी व्हायला लागतो. मग आपली स्किन पण छान राहते, केस पण परत वाढायला लागतात, वजन पण परत नॉर्मलाइज व्हायला लागतं. तर ह्याचे गुड इफेक्ट्स बरेच आहेत. राईट. सो म्हणजे आहारामधले जे काही बदल आहेत. आणि ना अनेकदा असं होतं ना की आपल्याला ऑफकोर्स सप्लिमेंट्स देतातच गायनेकोलॉजिस्ट प्रेग्नन्सीच्या दरम्यान. तर ते सप्लिमेंट्स मात्र सातत्याने घ्यायचे आणि ते डिलिव्हरी नंतर सुद्धा जे काय सप्लिमेंट्स दिले ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही घेतलेच पाहिजेत. ते इग्नोर अजिबात केले नाही पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.